त्याची काढलेली आहे. 30,000 मेट्रिक टन आपल्याला बार्शी तालुक्याला जो मंजूर आहे त्यातला आज अखेर आपल्याकडे आमच्या कॉस्ट IFMS प्रणालीवर 10,158 मेट्रिक टन शिल्लक आहे. आणि दुसरी एक मी गोष्ट निदर्शनास आणून देऊ इच्छितो की मार्च आणि एप्रिल महिन्यात आपण जगाच्या म्हणजे देशाच्या पातळीला सोलापूर जिल्ह्यात हायएस्ट कन्झम्पशन झाले युरियाचं आणि युरिया या फर्टिलायझर खताचं. याचा अर्थ शेतकऱ्याकडे ती खतं पण आहेत. यावर्षी आपण ती पण मोहीम राबवली. म्हणजे दुकानात तपासली नाहीत, आपण सगळ्यांना माहीत आहे. खाली शेतकऱ्यांची पण आपण तपासणीची मोहीम राबवली. शेतकऱ्यांकडे पण ह्या युद्धाच्या परिस्थितीमुळं पॅनिक होऊन जरासं ॲडव्हान्स खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचं कल होतं. त्यामुळे शेतकऱ्यांकडे पण खतं काही प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळं आपल्याकडं एवढी ह्या खताच्या बाबतीतली जी परिस्थिती आहे ती घाबरून जाण्यासाठी निश्चितच नाही. हे निश्चितपणाने मी या ठिकाणी सांगू शकतो. याचं दुसरं अजून एक कारण की युद्धजन्य परिस्थितीमुळं आणि एल निनो आता जे कारण सांगितलं आहे एल निनोच्या परिस्थितीमुळं पण आता राज्यस्तरावरच्या ज्या बैठका बघितलेल्या आहेत तर आपण मधला जो पट्टा आहे सेंट्रल महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा जो दक्षिण मध्य महाराष्ट्र यात पाऊस पडण्याचा जो ट्रेंड आहे तो सुरुवातीला आता कोहली साहेब बोलले सुरुवातीला पाऊस भरपूर पडेल आपल्याला, पण नंतर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊस कमी पडत जाणार. याचा अर्थ शेतकऱ्यांना तिथून पुढची खताची जी मागणी आहे ती कमी होत राहणार. म्हणजे आपल्याकडे ही खतं सुद्धा नंतर मागणी होणार नाही. आता ही झाली फक्त युरिया DAPच्या बाबतीतली. आपल्याकडे रेकॉर्ड ब्रेक आपल्याला 85,000 मेट्रिक टन युरिया संयुक्त खताचं आवंटन मंजूर आहे. आणि ॲक्च्युली आपल्याकडे आता जवळजवळ 70,000 मेट्रिक टन NPKची खतं आहेत, मिश्र खतं. ती मिश्र खतं आपल्याकडे पडून आहे. दुसरं कारण काय झालं आहे की हे शेतकरी त्याच्याकडे का खरेदी करायला जात नाही तर दर वाढलेले आहेत आपल्याला माहीत आहे. साधारणतः 200 रुपयेपासून ते 500-600 रुपयेपर्यंत बॅग NPKच्या बाकीचे जे आहेत त्या वाढलेले आहेत. त्याच्यामुळे शेतकरी त्या खताला सोडून स्वस्त जे खत आहे म्हणजे मला काय वाटतं शेतकरी म्हणून मला फक्त त्या पिकाला खत टाकायची माझी व्याख्या पूर्ण झाली पाहिजे. मग ही खतं कुठली आहेत आमच्याकडं DAP आणि युरिया त्याच्या किमती शासनानं स्थिर ठेवली आहे. याच्यामुळे ह्या खतांकडे मागणी जास्त आहे. ॲक्च्युली राज्यस्तरावरून किंवा नॅशनल लेवलला पण आपल्याकडे रिकमेंडेशन हीच आहे की 4-2-1 या प्रमाणात खतं वापरली पाहिजे. म्हणजे 4 किलो युरिया वापरला तर 2 किलो P वापरलं पाहिजे आणि 1 किलो पोटॅशियम वापरलं पाहिजे. पण हे रेशो फॉलो होत नाही. इकडं आमचा 12पर्यंत N जातोय. म्हणजे हे खरंच कुठंतरी आपल्याला जागवायची गरज आहे आपल्या सगळ्यांसाठी.